अहो बस, तुम्हाला मगाशीच सांगितलंय ना हळू बोलायचं म्हणून, तर एवढं माझ्या कानापाशी येऊन जोर जोरात ओरडताय. मला तवय तवय तवय? हा तवय एकदम भारी. काय तरच आहे तुम्हाला काय म्हणलं? हा कोण आहे आता? तू तू दोन हा कोण आहे? हा पण गडी तवय अगं मम्मी, तुला कळतं का हे असले काय गडी ठेवलेले आहेत तू? काय म्हणलंय तुम्हाला? त्याला दिवस झालेत काम भेटाना काय व्हाय ना. आले ताल पद्धती गाली ती त्यांना देऊ तेल गाल्या काम भेटन का. चला तलपण साहेब लांब 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 काम भेटन का मला. भेटन ना भेटन ना. भेटन ना. हा हा मग भाली झालं. भारी झालं. हा अरे काम भरपूर ठिकाणी आहे. आता पण तू का? नीट काम करीत जा. नाही चांगलं काम करतो मी एकदम भाली एकदम. असं ना. हा अरे पण लोकांच्या तक्रारी आहेत. काय तू जिथं कामाला गेला का तिथं त्यांच्या पुरी बिरी कुठं काय नीट वागत जा ना. नाही नाही तसं काही नाही. आता तुलून दिलं सगळं. सगळं सोडलं. हा आता आता काय नाही. बर आता फक्त खायचं प्यायचं हा काम करायचं. तुला किती ठिकाणी मार खाल्लाय तू बंटे. अहो खाला आता तिघे बलबले. हा एक काम कर. हा ती वैशिली ताई आहे ना. हा हा ती दालेली. हा दालेली दालेली हा दालेली. हा हा तर तिची इथं काम आहे. ती मला म्हणली होती आपल्याला एखादा गडी बघा. बरं झालं तुम्हाला विचारलं. भेटन का बरं नक्की. नक्की भेटन पण तुमचं नाव सांगा तो. तिचा नवरा बाहेरगावी असतो. हा ऐकून घे. हा मग तर बरं झालं. हा बरं. बाहेरगावी नोकरीला असतो. हा हा तिची पोरगी आहे एक मोठी शानी सुरती. हा नीट वाघ. नाही, चांगलं वागा तू. माझ्याकडे तक्रार नाही आली पाहिजे. नाही नाही अजिबात नाही नाही तर काय तिथं पण मार. नाही नाही तसं काय होणार नाही. चल तसं काही नाही म्हणा. दाम. अजिबात नाही. जाऊ का हा जाय जाय तिच्याकडे. इकडे जाय हा, तिच्या घरी. जातो, जातो. जाय. चला ग्रामसेवक भाऊसाहेब अजून आहे ना. पाईपलाईन फुटली इथं गावाला पाणी नाही प्यायला. आले आले आले. बरं झालं. भाई काय राडा झालाय मोकारम इथं. उसक सुद्धा नीट नाटक नाही. काही एकट्या जीवानी करा बाय. लांब लांब काय लांब लांब. लांब लांब. ए बाबा लांबच थांबले ना. मग तू लांब थांबले माझ्या काय आला तो. मी काय म्हणतो काय काम देतो ना मला. तांब्या देऊ. काम 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 हा हाय ना. काम आहे ना. हाय ना. हा मग मला ठेवतात ना तुम्ही मी तुला काय ठेवू. गदी म्हणून कामाला. हा कामाला ठेवायचं. हा बरोबर आहे. हाय, हा. काम आहे पण तुला कोणी पाठवलं माझ्याकडे. कस काय आला. ते काय? नाही का आपल्या गावातले तलपण. सरपंच. हा हा तलपण हा 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 सरपंच. हा तेच. हा त्यांच्याकडे मी बरोबर निरोप दिलता. ते आम्हाला आहे ना गडी लागतोय म्हणून कामाला. आता मोकळा दे मी. मोकळाचे तू. हा हा पण आता काय आलेलं आहे माझे मिस्टर कामाला आहे बाहेरगावी. लांब आहेत का. हा आणि पोरगी घरामध्ये जानजावान. आता आलं ना तू तिथे चल पाहिजे. पाहायचं नाही. मग? ठोका टाकीन एक. मग काय झालं तर? इथून पलीकडे यायचं नाही तू. इथून पलीकडे येत नाही. हा जे इथून इकडंच काम बिमा करायचे. आणि तिथे ना पलीकडे बघ तिथं तिथे कोपी आहे. हा त्या कोपीतच राहायचं. त्या टोपीत हा काय प्यायला थाळ्या प्यायला देईन तुला मी. थाळ्याला मतात. तू मटण बी खातो काय. हा नाही देईन ना मटण बी देईन. आता मला गाड्याचीच गरज आहे म्हणल्यावर त्याच्यामुळे द्यावंच लागेल. ठेवून घ्या गदी लगेच कामाला. मला वाटतं थोड्या दिवसात मी याच्यासारखी होते काय काय नु. किती देतील ते. पैसे. हा हा तू पहिल्या ठिकाणी किती घेत आता. काय देतील ते देतो तू. काय देतील तिथं. हा मग 500 दिले चालेल का. हा चालन. त्या दिले तर चालेल. हा तर तुम्ही ताम 300 डन करायचं का हा? मग. 300 नका लय कमी होत्यात. कमी होत्यात. बरं 400. हा तुला जाऊ कुठं काय ताण चलू. आता सध्या आहे ना हा. एवढे पाईप उचल आणि तिथं व्यवस्थित ठेव. हे चारा उचल तिथं गायला त्यांना खायला टाक. हे पण व्यवस्थित करून घे जरा. काय सांगितलेलं काम कळतंय ना. हा करतो तू भाकरी किती खातो ते तरी हा? सांग. 3.5. काय 3.5. हा एवढं. तांद्या खाली ना आता 4 लागायच्यात. हा आणि एक तात्याला भर कालून. ए बाबा सगळं खा पाटील भर खा सगळं खा. मला घरात काम आहे. मी येत आलं काम उरकून घेतो. हा दा हा चलतो. आईला ताम काय एवढं नाही बल का. ताम चलतो चांगला आता इथून पुलं. ठेवते खाली. कुठे चालवले आमचे पाईप. हा? कोण आहे तू. मी हो हा तू तोड आहे.
मी कोण आहे? हा? अरे माझं घर आहे, तू कोण आहे ते सांग आधी. आमचे पाईप खाली ठेव. मी काय म्हणतो काय ते तुपल्या नाही का, तुपल्याने मला ठेवलंय. काय हा माझ्या आईने तुला ठेवलंय? कामाला. माझ्या आईला तर बघतेच आता, बाप तिथं दुसरीकडे कामाला आहे बाहेर, आणि ही आता तुला माणसं ठेवायला लागली का? हा त्याच तुला पहिला होता नी. 400 रुपये रोजाने माझ्या हा. आईने तुला ठेवलं. खा खांपून. खाऊन पिऊन 400 रुपयाने माझ्या आईने तुला ठेवलं. अहो तांबला तुला तांबला. कामाला? हा म्हणजे कामाला ठेवलंय होय? हा, तुमच्या आम्हा- आईने माझं म्हण ना का गडी म्हणून आलोय. आता मला काय माहिती, मी तिकडे गेले होते गावात. हा बरंय बरंय, चांगलंय, पण व्यवस्थित काम करायचा. हा चांगलं करत जातो मला आहे ना अनुभव आहे. अनुभव आहे ना. हा आणि एक सांगते, जरा आहे ना हळू बोलायचं, असं कानाजवळ येऊन नाही बोलायचं, कळलं ना. मला नाही आवडत. माझी आई ना ऐकून घेते मोठमोठ्याने बोललेलं, पण मी ऐकून घेणार नाही, कळलं ना. हो, नटले तुमच्यासाठी, हो नटले तुमच्यासाठी, तू नटलाय का माझ्यासाठी? राजसा विडा रंगला ओटी, दिलबरा विडा रंगला ओटी. थांब थांब, तू काय गायला बिला होता काय कुठं? गाणं गायला? हा दाना द्यायला होतो ना. हा? हा द्यायला होतो तुम्ही. पण मला एक कळत नाही, तू इतर वेळी असा बोबडा बोलतो हा आणि गाणं कसं काय स्पष्ट निघतं तुझ्या तोंडून? त्याला वाचायला माहिती, मला काय माहिती. वलत्याला? हा वाल त्याला. हा वरच्याला, वरच्याला असं आहे होय. बर बर ठीक आहे, चालल. काय तांदू तुम्हाला हा बल का हा मपली का हा लय इच्छावती लग्न करायची, हा. मग लग्नच नाही झालं. का हा का काय त्याला. सगळं वरच्याला? हा बरं आहे तुझं. काय अरे. झालं का सगळं वरच्याला? मपली ना लय इच्छा होती, लय इच्छा. लग्न केलं ना कळलं. दोघाला फिरायला जात हनीमूनला. असं आहे का? हा तात आल्याला. ताताल्याला? हा खंदाल्याला. साताऱ्याला? हा 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 हा. खंडाल्याला. कसं आहे, काय झालंय माहिती का, तू काय बोलतो ना ते कोणाला कळत नाही, म्हणून तुझं लग्नच झालं नाही. लोणावळा खांडावळा कोल्हापूरचा बेंगावा, बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. लोणावळा खांडावळा कोल्हापूरचा बेंगावा, बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, सांग राया हनीमूनला. ए बाबा, तुझ्या बरोबर काय हनीमूनला यायला मी मोकळी नाही. काय मोकळी नाही? माझी महिना ग, अग महिना ग तुझी हाऊस पूर्वीन. माझी महिना ग, महिना ग तुझी हाऊस पूर्वीन. तुला जोडीन मुंबईला नेईन, अग तुला जोडीन कोल्हापूरला नेईन. माझी महिना ग, महिना ग तुझी हाऊस पूर्वीन. एका गड्याने काय भागाना 2-2 गडी पाहिजे नव्हते. एवढी 25 एकर शेती काय करावं बाय मी एकट्या जीवानी. हा अजून एखादा गडी असता म्हणजे काय नसतं वाटलं. कवर करा तरी कमीच आहे. कवा शिकन हाताळीतात. मला मागाची जी नशी मग याला लय बाजार वाढल्यात. माझे कंस मी आदळीन नाही तर काही करीन. तुम्ही कोण अहो, सांगणार पण आहे? त्याची लुस्कान होईल. आपण मी बाजार बघायला तुम्ही कोण सांगणार आहे? बरं जाऊ द्या. एक काम करा ना, काय तुम्ही काय काय गाड्याचं म्हणत होते आता? अहो काय सांगू तुम्हाला, आमच्या इथे एकच गडी आलाय, मला 2 गडी लागत होते. 2 गाडी? 25 एकर शेती आहे. मग 2 गाड्याने काय होतं? मग आपण जाऊ द्या, बागून घेता येईल एवढं काय शेती. हा मग एक इकडं हा एक एक तिकडं. तिकडं आणि एक इकडं. हा ना. मग पण तसंच आहे ना. आता दुसरा कुठून बोलू, मला काही कळानाच झालंय. अहो काय काळजी करता, मला कामाची फार गरज आहे. हा आणि मग बाई ते म्हणतात ना, आपण मागितलं 1 डोळा देवान दिले 2 डोळे. करे तुमचं नशीब लय चांगलं आहे राव. करू लई नशीब चांगले. घ्या एवढं काम करून. नाही काम करतो, पण काय ते 2 रुपयाचं ठराठरी असावा. परत कसं होतं, ठरवा. आमची अशी वेगळी तुमची वेगळी. तुम्हाला वाटतं आमचं सास्तात व्हावं, आम्हाला वाटतं 2 रुपयाची आज भेटावा. हा ना ते खरंय हा तुमचं, बा, नाही ते का? मुद्द्याचं बोलावं. नाही तुम्ही पहिले किती घेत होते? पहिले काय 10,000 रुपये घेतो तुम्ही आ, हा. किती दिवसाला? महिन्याला? महिन्याला. महिना बांधून घेता काय तुम्ही? हा मग तसं नाही, मी कामाला राहत कुठं मग महिन्यावर राहता काय? हा. 10 हा. मध्ये भागन? काय अडचण नाही. मला अशी माणसं भेटले मी पैसे कमी करतो, इकडे तिकडे करायचे काय त्याच नाही. काय पैसे तरी कोणी माय खायला. खायला हा कोण म्हणजे- नाही?
हा म्हणजे कसं होतं अजून आहे ना काय माहिती लग्न येऊ नाही काय नाही आपले घ्यायचे आणि तसेच जपू जपू ठेवायचे. झपू झपू ठेवता होय मग घेताच कशाला? नाही 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 ओ एक काम करा ना हा. मी दात कामून काम करतो तुम्हाला माहिती का? काय? अजून माय लग्न नाही झालेलं तुम्हाला एक जबाबदारी 10 मध्ये सुद्धा घ्यावा लागन. हा मग काय जबाबदारी काय? माय लग्न करून द्यावं लागन. लग्न हा तुमचं मग पिकले ना तुम्ही. असू द्या मग आता मग तुमचे काम करा काय मोकळा आहे का मी इथं हा, लग्न व्हाय ना म्हणून तर इथं आलोय मी. लग्न बरं जाऊ द्या 10 घेताना पण जेवायला घरी जाताना तुमच्या अंगाच मला जर असतं घरी जेवण घालाय तुमच्या कामाची गरजच काय होती मला. म्हणजे घरचीच काम करणार का तुम्ही? इथंच राहणार मी सगळं. हा मग? इथंच? बर चालतंय चालतंय चालतंय. भाकरी किती काय? अहो भाकरीचं काय घेऊन बसले तुमची तब्येत सांगते राव. हा. तुम्ही 50 माणसाला भाकरी घालणार येत आणि एवढं काय द्यायचं कुठं किती खाणार आणि किती देणार आणि काय त्याच्या वाचून मी असले किरकोळ विषयात नाही घुसत नाही अजिबात नाही मुळीच नाही तर कामाचं बोला चला. नाही काही नाही एवढं उचलून टाका आपलं. आणि मी बरं त्याला ऐका ना माझी पोरगी आहे बर फक्त तिच्याकडे मग बघायचं ते एकच नंबर काम झालं राव काय द्यायचं काय अजिबात तुम्ही काळजी करू नका. का? कुठलंच काम करून देणार नाही मी तुम्हाला सगळं मी काम करतो. त्या गाड्याला एका याच्यात टाकायचं आणि मला एका याच्यात कशाला? मला घरीच राहून द्या. काय आला घरी? हा काय अडचण नाही. अहो घरचं मी चित्रबांचं याचं सगळं बघत हो तुम्ही काम नका करू अजिबात. अहो तुम्ही मला बोलू द्या मी मालकीण आहे चालली. हा बोला 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 बोला. नाही बोलू का नको? नाही, मुलगी आहे, माझ्या नाही, तुम्ही कशाला ठरवा त्रास सगळं. घेता राव एवढा तुम्ही. नाही ठरवा तुम्हीच. नाही नाही हाय ना पोरगी तुम्हाला. अहो, पोरगी आहे तिच्याकडे बघायचं नाही ते सांगते मी. असं आहे का बघायचं नाही का? ती माझ्यापेक्षा डेंजर आहे हा 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 समजलं ना? असू द्या असू द्या काय जा कामावर कोण? मी नसले डेंजर आहे जातो मी काम करतो. हा तुम्ही ना काळजी करू. तुम्ही कामाचं बघा आधी. अहो कामाचं बघत हो पण तुमची पोरगी काय करते? कॉलेज करते. अहो मग तर काळजीच करायची नाही मी रोज नेऊन नेऊन आणून सोडीन. नेऊन नेऊन आणून सोडीन. नेऊन सोडणार घेऊन येणार तुम्ही म्हणले गावात नेणार जिल्ह्याला नेलं म्हणले तर जिल्ह्याला नेणार तालुक्यातून आणणार तुम्ही ओ! बेव नका मी सगळं करतो. अहो थांबा. अजून काय मी 2 रुपये तुमची उचल घेतली का? अहो मा पोरीला गाडी चालवता येते तुम्ही नका टेन्शन घेऊ. कसं असतं रहदारीवर रस्त्याने वाढलेली आहे लेकराला एकट्याला लावित का काय तुम्हाला कळतं का नाही? नुसत्या तब्येतीने वाढल्या का तुम्ही लेकरांची काळजी घेत जा. अहो काय सर आवाज येतोय आमच्या इकडे पुढं. काय थांबा 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 बघू द्या बघू द्या. मला येऊ द्या. अहो बस तुम्हाला मगाशीच सांगितलंय ना हळू बोलायचं म्हणून तरी एवढं माझ्या कानापाशी येऊन जोर जोरात ओरडताय. मला तवय तवय तवय? हा तवय एकदम माझी. काय तरच आहे तुम्हाला काय म्हणलं हो? हा कोण आहे आता? तू तू दोन हा कोण आहे? हा पण गडी. आहे अगं मम्मी तुला कळतं का हे असले काय गडी ठेवलेले आहेत तू? काय म्हणलं तुम्हाला तुला काय माहितीये का? हा? इथं उद्योग वाढीत बसलाय काही बी तू तोलेले तो नाही म्हणजे हा? तू काय काय संबंध आहे मला आपली मारायचा? जबाबदारी घेतली यांची मी गडी इथं कामाला आलोय कामाला. अरे बाबा थांब. काय नाही तुम्ही थांबा अजिबात नाही मी आहे ना सगळं टोटल मला सांगायचं इथून पुढे काही जरी झालं तरी त्यांच्या अंगाला सुद्धा हात लावायचा नाही. इकडे होतो चल असा अजिबात अंगाला हात लावायचा नाही. मी आहे ना काय टाकीन एक म्हणजे त्याने तो कुठं बी हात लावून द्या ती जबाबदारी मला चालणार नाही. तू तू आता आलेले तू कोण हात लावणार मला? मी हा पूर्ण जबाबदारी उचललेला माणूस आहे. तू कशाला माझी आणि 3 जबाबदारी रुपयात केलं तर उचलली? मी फुकट काम करीन पण जबाबदाऱ्या सगळ्याच पार पाडीन. मम्मी हा, ए मग? मम्मी याला सांगून ठेवर का माझ्या नादी लागू नको नाही तर बघ काय करील तुझं. मी तुम्हाला शाळेत नेऊन सोडीन अजिबात द्यायचं नाही. ए, मग? मी शाळेत नाहीये, कॉलेजला आहे. कोणी जात येईन मी कशाला? सोडायला. काय गरज नाही. तू गप तू फक्त शेणकूर भांडी करायची. हा? मी आखी काम करतो. मग काय तू- अजिबात टेन्शन घेऊ नका मी आहे. तुम्ही घाबरू नका मी कॉलेजात जाईन सोडायला. हा. कॉलेजमध्ये मग? तू का जबाबदारी झालं तर जातो काय माझ्यावर? ए बाबा तू आहे ना अजिबात यायचं नाही माझ्यापासून लांब राहायचं. अरे 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 काय चाललंय तुमचं? अहो सरपंच साहेब मला भेटले होते मी रजा टाकून आलो. सरपंच साहेब मला भेटले होते. सरपंच साहेब मला म्हटलं तुमच्या घरी लय आवाज येतोय म्हणून मी पोलिसांना घेऊन आलो. मी साहेब अहो ह्यांच्या दोघांचेच भांडणं लागले. पोरगी माझी भांडणं यांचे. हे दोघं कोण? अहो, हे दोघं कोण काय यांच्या आधीच कंप्लेंट आहेत माझ्याकडे. अहो हे आपल्याला गडी आणले होते कामाला. हो तुम्ही ऐका ह्यो कोंबड्या चोर आहे आणि ह्यो बोकड्या चोर. गावात एक कोंबडीन एक बोकड्या टिकून द्यायना. बरं झालं मला इथं गाव असले. जरा विचारपूस करून ठेवायची ना जरा दोन माणसं. मम्मी, तू जरा माणसं कामाला ठेवताना ना त्यांची विचारपूस करत जा नक्की कोण आहे कोण नाही ते. मला काय माहिती. दादा मी जाऊ का? 8 जाऊ नको. 8 दिवस झाले मी यांना गाव शोधतोय. बरं झालं गाव असले आता यांना ना police यांना station ला. घेऊन जा दादा घेऊन जा. हा वैरे इकडे. चालले तामाचे तैचे हाना धरून यांना हाना भांडणच केले ते हा, धरून त्याला. मम्मी हे बघ इथून पुढे सांगते जी माणसं कामाला ठेवशील तू
त्यांची ना पूर्ण विचारपूस करत जा. बरं. त्यांचं आधार कार्ड घेत जा, कोण कुठले आहेत, कोण नाही, कसं काय, सगळी चौकशी केल्याशिवाय अजिबात कोणाला कामाला ठेवायचं नाही. तुला विचारल्याशिवाय नाही हा. ठेवणार बस का? अरे पण तुला कळायला पाहिजे का आपल्या घरात शानसुरती मुलगी आहे, जन जवान मुलगी आहे, तर व्यवस्थित जरा माणसं ठेवायचे ना, जरा विचारपूस करून. अहो, चुकलंच हो माझं सरपंच साहेब. नमस्कार नमस्कार सर. ते आणले होते का पोलीस स्टेशन हो हो मग काय नेले का पकडून? हो नेले ते पकडून साहेबांना. ते गडी मीच पाठवलेला होता, पण मला नंतर समजलं त्यांनी कोंबड्या सोडल्या हा, हा, हा. तू नाही दुसरा तर त्यांनी ठेवला, काय गडी ठेवला होता तो दुसरा. दुसरा पण ठेवला हा, मी रस्त्यात जाताना पाहिलं, उभं राहून ऐकलं. हा आणि मग नेमकं योगा काय तुम्ही तिकडून हा, आले बरोबर. दादा टाकून म्हणले हा. किती भारी काम मी झालं. म्हटलं काय चाललंय बघा जनावर. पोलीस स्टेशन होता, कारण मला माहिती होतं एखादी कोंबड्या सोडल्या, काही तक्रार आली इकडे कामाला पाठवल्यावर, आणि दुसरं तर बोकड्यात वरणार आहे. काय पण खूप चांगलं झालं. पण विचार करून ठेवायची नाही, माणसं ना माझी आपण. चूक झाली. मला नंतर समजलं की त्यांनी कोंबड्या चोरल्या आणि खाल्ल्या, आणि हा. दुसरा बोकड्या चोरतोय. हा. असं ते गेले, आता बरं झालं नेले ना दादा. नेले हो, धरून दादा बरं नेले. झालं. नेले ना. नेले. पण आता सरपंच साहेब आले तर आता हे बी आले तर आता टाकून तर मग चला थोडा चहा वगैरेच करू. बरं चला चला. चहा हा चला 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 सर.